चिन्ह घे ना. बरोबर बरं बरं. अरे रामू, अरे जरा इकडे. मामासाठी औषधी घेऊन ये जरा. अरे लवकर. अजी तुम्हाला कोणती औषध पाहिजे? नाही का ती खोकल्याची नाही सर. आता तुम्ही पहा. अरे रामू, मला खोकला वगैरे काही झालेलं नाही बघ. मला लवमेरिया झाला, लवमेरिया. म्हणून मला लावेरियाची औषध दे. काय मामा? बापरे, झाला तो इतक्या म्हातारपणात. आजी तुम्हाला कोणती जवान पोरगी एवढी फिदा झाली? तुम्हाला लवरिया झाला? अरे रामू, अरे जवान पोरगी नव्हे रे, एक मध्यम वयाची बाई आहे बघ. आणि त्या बाईचा मीटर एपीएल असल्यामुळे तिला बिल नाही का भरपूर येतो. म्हणून एखादी बीपीएल वाली पोरगी पटकन म्हणतो. पण बाई तुम्हाला कोणती बिमार झाली? रामू, मला कुठली बिमारी झालेली नाही. मी सहज आली इथं नागनाथला भेटायला. बाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का जी? विचार. नाही, या जगात का तुम्ही एकटेच प्रेम केलं का? जेव्हा पाहिलं तेव्हा आमच्या मालकाला भेटायला येतात. आजी एखाद्या दिवशी तुम्ही काही नाही भेटल्या ना, एखादा गायचा वासरू राहायचं ना, तसे तुम्ही हंबरता करा असा गायच्या वासरासारखं. काही तुम्हाला दुसरे काही कामधंदे आहेत का नाही? का हाच धंदा आहे? येऊन जाऊन मालकाला भेट. रामू, तोंड सांभाळून बोल. अरे रामू, तुला काही कामधंदे आहेत की नाही? आणि ते घरामध्ये खूप काम पडलेले आहेत. जी मालक. त्या पटकन ते नंतर सावर्ष. मालक मी का म्हणतो, तुमची मस्त आहे जी. आणखी काय? अजी तुमची हे नवीन नाही का पट्टी मारून टाकून म्हटलं ना. अगं सीमा, अगं तू जवळ असलीस की माझं मन कसं अगदी संतुष्ट होते. अगं प्रत्येक क्षणी तू मला हवी आणि तू आणि मी सतत आपण जवळ असावे असं वाटतंय मला. माझ्याकडे उपाय आहे ना. पण सांग ना. असं वाटतं ना का मी जवळ असावी म्हणून. मग आपण लग्न करू. मग सध्या मी तुमच्या जवळी राहणार. अगं पण आपण इतक्या लवकर लग्न केलं
तर त्या गोपालला बर्बाद करण्याचं स्वप्न आपलं कसं पूर्ण होईल? अगं पहिले मला त्या गोपालची बर्बादी करायची आहे आणि तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. आता माझ्या मनासारखं बोल. मामा, गोपालला आपल्याला बर्बाद करायला अजिबात वेळ लागणार नाही. अरे ज्या दिवशी तो विशाल आपली संपत्ती माझ्याकडे गहाण ठेवेल ना, अरे तो दिवस त्या गोपालच्या बर्बादीचा दिवस ठरणार आहे. तेव्हा सीमा, मी काय म्हणतो, अगं बरेच दिवस झाले मी तुझी लावणी बघितली. होऊ दे एखादी. ही मस्त जवानी दुधारी मी तलवार, ही मस्त जवानी दुधारी मी तलवार, जरा जपून पाहुन, अहो जपून पाहुन आहे मी नाजूक आहे मी नाजूक, जरा जपून पाहुन आहे मी नाजूक, माझं जवानी ती माझं जवानी दुधारी मी तलवार, ती माझं जवानी दुधारी मी तलवार, जरा जपून पाहुन, जरा जपून पाहुन आहे मी जालिम आहे मी जालिम, जरा जपून पाहुन आहे मी जालिम. जपून पाहुन, जरा जपून पाहुन आहे मी नाजूक.
जपून पाहून आहे मी जालिम जरा जपून पाहून आहो जपून पाहून आहे मी जालिम अगं तुझी लावणी ऐकल्यानंतर माझं मन कसं अगदी संतुष्ट झालं. अगं पण मी काय म्हणतो, आज इथं विशाल येणार आहे, तेव्हा तुझं इथं जास्त वेळ थांबणं योग्य नाही. बरं ठीक आहे येऊ निघू का? हो निघ, पण सीमा ते काम कुठून झालं आपलं? त्याची चिंता करा नका, ते काम झालंच समजा. अहो तो इतकं प्रेमामध्ये आहे, मला जीव सुद्धा द्यायला तयार आहे. आणि हे बघ, ते सगळं बरोबर आहे, पण तुझं आणि माझं प्रेम आहे हे विशालला मात्र कळता कामा नये. अहो कशाला काळजी करता तुम्ही, आहे ना मी. बरं येऊ का मी? ठीक आहे. ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं. विशालने आपल्या सांगण्यावर गोपालची वाद आणि सांगून टाकलं की तू माझा सावत्र भाव आहे आणि संपत्तीचा एक हिस्सा भेटणार नाही. मामा नुसत्या बोलण्यानं होणार नाही. तू विशालला सांग की तू निवड जर बोलत राहिलास तर गोपाल पाहता पाहता तुझी सगळी संपत्ती आपल्या नावे करून टाक. तेव्हा तू विशालला सांग गोपालला आणि सावित्रीला घराबाहेर काढून टाक. मग मी बघतोय समोर काय करायचं ते. अरे तो गोपाल कसा भीक मागत नाही तो. ठीक आहे भाषा, मी विशालला सांगतो समजा. ओ समीर मामा, तुम्ही फक्त त्या गोपालला कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. त्या लंगड्याचं काय करायचं आहे तर मी बघतो. साहेब ठीक आहे माझी आई. अरे विशाल भाषा, फक्त कागदपत्रे आणला आणि पैशाचं काय झालं रे? मामा मी पैशा संदर्भात बोललो आहे दादाकडे. मग काय म्हणाला तुझा तो गोपाल दादा? दादा तर तसं काही बोलला नाही, परंतु समीर संपत्ती गहाण करण्यास नकार देतो मामा.
आणि म्हणतोय की संपत्तीचे 3 हिस्से होतील म्हणून. अरे काय समीर त्या गोपालला हिस्सा म्हणतो? अरे सांग त्या गोपालला तुझ्यावर नाही तुमच्या संपत्तीवर प्रेम करतो. तसं नाही मामा. विशाल, तू एक काम कर. तू त्या आपल्या दादा व वहिनीकडून तुझ्या संपत्तीचे सगळे कागदपत्र मागून घे आणि जर का त्याने देण्यास नकार दिला तर त्यांना घराबाहेर काढून टाक. एवढ्यावरच जर नाही संपलं तर संपवून टाक. बाकी मी सांभाळतो. आणि हे बघ विचार, अरे मी तुला मोठं करण्याचा प्रयत्न करतो. ह्या समाजात तुला टाटमानेनं जगता यावं त्याच्यासाठी प्रयत्न करतो. काय ठीक आहे नागनाथ. माझ्या सुखाच्या आड जर कुणी येत असेल तर मला सामोरचं पाऊल टाकावंच लागेल. मग तो रक्ताचा असो की सावत्र. बरं, येतोय मी. अरे गोपाल भाषा, अरे खूप प्रेम करतोस ना विशालवर. अरे तुझाच विशाल तुलाच कसे संपवतोय ते. मामा, तो गोपाल तर आपल्या वाटेतून जाईल, पण समीर भाषा तू त्याची चिंता अजिबात करू नको. अरे गोपाल ही समीरची काठी आहे. अरे जर तिचा काठीच मोडली तो कशाच्या आधारावर चालेल? बिचारा तो लंगडा आहे. बिचारा तो लंगडा आहे. अरे केवट मामा म्हणतात मला. केवट म्हणजे केवट. अरे विशाल तुमचा करे सर्वांचा. गेल्या 15 दिवसापासून सारखी विचार करताय. सावित्री, ही औषधी माझ्या आधारावरचा उपाय नाही का? अगं विशालला त्या दिवशी बोललेला शब्द माझ्या हृदयाला बाण लागल्यासारखं एकसारखं टोचत असतो. सावित्री, अगं विशालचा आणि समीरचा सांभाळ करताना आपलं काही चुकलं तर नसेल ना? अहो तुम्ही स्वतःला आधी सावरा आणि मला सांगा, तुम्ही सशी धीर सोडलात तर अहो समोर कसं काय होईल? बघा, अहो विशाल भाऊजी रागाच्या भरात बोलले असतील. हे बघा, त्यांचं मनावर घेऊ नका तुम्ही. अगं सावित्री, ही संपत्ती त्याचीच आहे हे मलाही मान्य आहे. अगं मी आजही घराबाहेर निघायला तयार आहे, परंतु त्याच्या एका सावत्र या शब्दानं
अगं माझ्या काळजावर वार केलाय सावित्री, वार केलाय. अगं या गोपालनं काय कमी पडू दिला त्यांना. अगं रक्ताचं पाणी करून अगं मी राब राब आणि त्याचं शिक्षण पूर्ण केलं. आणि आज त्यानं मला सावत्र म्हणून परका केला. सावित्री, परका केला. अहो, आपण त्याला समजावून सांगू. तुम्ही काही काळजी करू नका. नाही सावित्री, नाही. अगं विशाल आता आपला राहिला नाही. अगं आता तो त्या नागनाथचा साथीदार झालाय. अहो, पण आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या डोळ्यात देखत त्याला नाही जाऊ द्यायचं त्या वाघाच्या गुहेत. सावित्री, अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण डोळे असून सुद्धा आंधळ्याचा सोंग घेणाऱ्याला लोक काय म्हणतील का? सांग सावित्री, अगं आंधळाच म्हणतील. अगं त्या नागनाथनं त्याच्या डोळ्यात विषारी जहर ओकलाय, विषारी. तेव्हा तो आपलं काही ऐकणार नाही सावित्री. आणि तो आपल्याला घराबाहेर काढायला मागे पुढे सुद्धा बघणार नाही. काळजी घ्या तुम्ही, सगळं ठीक होईल. काय ठीक नाही होणार सावित्री. दादा, मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला कुणीच घराबाहेर काढणार नाही. अरे तू यांना समजून सांग ना. हे बघ, तू त्या विशालला समजावून सांग, नाही तर तो नागराच्या तावडीचा. अरे विशाल सुद्धा त्या नागनाथसारखा गुंडा बनेल रे. होय वहिनी, तो गुंडा मोवाली बनेल हे मलाही ठाऊक आहे. पण हे सर्व काही विशाल दादा स्वतः करत नसून त्या कपटी केवट मोहाच्या सांगण्यावरून करतोय. केवट मामाच्या सांगण्यावरून? अरे पण तो विशालला कधी भेटला? दादा, त्या दिवशी नाही का तुम्ही वहिनी आणि बाहेर गेले होते तुम्ही वहिनी सोबत, तेव्हा मी घरात एकटाच बसलो होतो. तेव्हा विशाल दादा सोबत कुणीतरी बोलत होता आणि बोलण्याचा आवाज एकदम त्या केतू मावासारखाच होता. म्हणजे विशालचे कान भरणारा हा केतू मामा आहे तर. आणि दादा तो म्हणत होता की तुमच्या आमच्यावरती प्रेम नाही तर आमच्या संपत्तीवर आहे म्हणून. आणि हे सगळे बोल त्या विशाल दादाला खरे वाटले. पण दादा तू काही म्हण, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की दादा तू आमच्यावरती फक्त प्रेम करतोस रे. आमच्यावरती प्रेम करतोस, आमच्या संपत्तीवरती नाही. समीर, आम्हाला तुमची संपत्ती नको आहे रे. पण तुम्ही आम्हाला परत समजू नका. म्हटले घर सोडून निघून जाऊ. पण तुम्ही आम्हाला परत वहिनी, असा घर सोडण्याचा अभद्र विचार करू
समीर कुणाला म्हणतोस डाव रचलास म्हणून? कुणाला म्हणतोस म्हणजे आमच्या चुकी संसारात विष ओकणाऱ्या त्या नागाला. समीर, अरे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बघा. अरे मला नोकरीचा योग येताच घरात असे भांडणं का? अरे मला सगळं समजतं. माझं सुखी जीवन तुम्हाला पाहत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या सुखावर सगळे जडताय. अरे नाही रे विशाल, नाही. अरे तुझ्या सुखावर आम्ही नाही जडत, पण तू ज्याच्या सोबत काम करतोस ना तो नागनाथ चांगला माणूस नाही रे विशाल, चांगला माणूस नाही. अरे तो खुनी आहे रे, खुनी. आणि तो तुझ्या साठी धोकादायक आहे. म्हणून तुला सांगतो, तू काही कर पण त्या नागनाथचा साथ सोड रे विशाल, नागनाथचा साथ सोड. नागनाथ वाटणारच ना, कारण मी तुम्हाला पैसा मागत आहे. आणि दादा, तू मला जे पैसे देणार आहेस ते तुझ्या पगाराचे नव्हे, तरी सगळी संपत्ती माझ्या आईची आहे. तेव्हा तुम्ही कोण मला अटकाव करणार आहे? अहो, तुम्ही जर दुसरीकडे नोकरी केली असताना तर ही वेळ आलीच नसती. अहो, आम्हाला संपत्ती गहाण ठेवायला काही हरकत नाही, पण तो नागराज खरंच खूप वाईट माणूस आहे. तेव्हा त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. मला सावध राहायला पाहिजे, पण त्या नागनाथ पासून नाही तर तुमच्यासारख्या काबेबाज व्यक्तीपासून. समीर, अरे काय बोलतोस तू? याचे तरी तुला भान आहे का? अरे तुला खरा धोकेबाज व्यक्ती कोण आहे हे जेव्हा कळेल ना, तेव्हा वेळ खूप निघून गेलेली असेल. पण या गोष्ट तू लक्षात ठेव विशाल. अरे त्या नागनाथ सारख्या नागाच्या जाळ्यात अडकून तू कधीच यशस्वी होणार नाहीस, तू कधीच सुखी होणार नाहीस. तू मला शहाणपण शिकवायला मी काही लहानसं बाळ नाही. आणि हो, मला तुमची फालतूची बडबड सुद्धा इथं ऐकायला वेळ नाही. मला जमिनीचे व घराचे सर्व कागदपत्रे हवी आहेत. कशासाठी हवीत रे तुला कागदपत्रे? मी माझ्या संपत्तीचे कागदपत्रे मागतो आणि मी माझी संपत्ती माझ्या बिझनेससाठी नागनाथकडे गहाण ठेवणार आहे. भाऊजी, तुम्ही हे संपत्तीचं गहाण ठेवणार असाल ना, तर एकही कागदपत्र मिळणार नाही. लक्षात का ठेवा. मिळणार नाही? तुझ्या बापाने हुंड्यामध्ये दिली होती का ती? काय बोलताय तुम्ही? हे घर व सर्व संपत्ती माझ्या आईची आहे, आणि तेव्हा तुम्ही मला कोण अटकवणार आहे? सावित्री, अगं विशालचे म्हणणे अगदी बरोबर आहे. अगं पाखरू जेव्हा लहान असते ना, तेव्हा त्याला घरापलीकडचे जग माहीत नसतं. अगं पंख फुटून एकदा का त्याने भरारी घेतली तर जमिनीवरच्या घरट्याचे त्याला आठवण सुद्धा राहते. सावित्री, अगं जा आत आणि ती कागदपत्रे आण आणि देऊन टाक त्याला. मिस्टर विशाल, अरे तुला अडवण्याचा अधिकार तो फक्त मला आहे. कारण या संपत्तीवर जेवढा अधिकार तुझा आहे ना,
विशाल, अरे हे घे कागदपत्रे. थांब बाबा, ते कागदपत्र माझ्याकडे दे. समीर, तुझा या संपत्तीवर अधिकार आहे म्हणून तू मला हे संपत्ती गहाण ठेवण्यास नकार देतोयस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव समीर, जर का तुला या घरात राहायचं असेल तर या दोघांना या घरात राहता येणार नाही. अरे का बरं दादा वहिनी या घरात राहू नयेत? अरे ते आपले नाही, ते सावत्र आहेत, सावत्र. आणि हो, तू का जर जास्त वटवट जर केलास ना तर तुझी सुद्धा हकालपट्टी करायला मला जास्त वेळ लागणार नाही. अरे या माय माऊलीने आपल्याला मायेची माया दिली. अरे आपल्याला लहानच्या पोराप्रमाणे जपलं रे तिने आम्हाला. आणि त्यांनाच तू आम्हाला घराबाहेर काढतो. तू आता किती जरी विनवणी केलास ना तरी आपल्या स्वार्थी माणसाला मी माझ्या घरात राहू देणार नाही. आणि हो, तुम्ही बघताय काय, तुमचे सामान आहे ना ते बांधून चालतेवाही तुम्ही. आणि मला इथे तुमच्यासोबत वाद पण घालायचं नाही. मी येतोय दुपारपर्यंत, तेव्हापर्यंत ते तुमचं सामान बांधून चालतेवाही तुम्ही, नाही तर धक्के मारून मला घराच्या बाहेर काढावं लागेल. अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला. सांग पांडुरंगा तू अरे रुसला, सांग पांडुरंगा तू अरे रुसला. कारे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला, कारे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला. खंजरियान नशिबाच्या तुंतून संचिताची हलगी पिटवून गातो तुझं गाणं. भोगाची खंजरियान नशिबाचं तुंतून संचिताची हलगी पिटवून गातो तुझं गाणं. कौली नशिबी हा भोग मांडिला, कौली नशिबी हा भोग मांडिला. अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला. दादा तुम्ही का मला सोडून गेला?
अगं आज डोक्यावरचं आभाळ कोसळून पायाखालची जमीन फाटल्यासारखी वाटतंय ग. सावित्री, आज आपल्याला घराच्या बाहेर निघायला नको होतं, पण आपला आपला समीर कसा असेल, कुठे असेल याची चिंता वाटते हो मला. सावित्री, अगं मलाही पण त्याचीच चिंता वाटते. त्याला काय इलाज ग? अगं या नियतीचा खेळच साहसा आहे. एकाच वेळी कसा आमचा सुखी संसार उद्ध्वस्त केला. आपल्या तिन्ही भावांचा संसार एका क्षणात कसं उद्ध्वस्त करून टाकला. आपला समीर कसा असेल हो, मला त्याचीच फक्त काळजी लागली. परमेश्वरा, अरे तुला वाटत असेल तर सगळं दुःख, जगाचे दुःख माझ्या पदरी येऊ दे, पण माझ्या समीरला कुठलंही दुःख देऊ नकोस रे. सावित्री, अशी चिंता नको करूस ग. अगं ही दुनिया खूप मोठी आहे. त्यालाही या स्वार्थी दुनियेत कसं जगायचं हे सगळं खरं आहे. आई साहेब गेल्यापासून आपण काहीही करू शकलो नाही आणि याचंच खूप दुःख वाटतंय मला. त्याला काय इलाज आहे? अगं ज्याच्यासाठी आपण जीवाचे रान केलो, अगं ज्याच्याकडे बघून आपण आपल्या मुलांचे रूप बघत होतो, त्याने स्वतःची लाज न राखता असा दगा दिला. अगं एका क्षणाचा विलंब न करता आम्हाला एका घराच्या बाहेर काढलं. तेव्हा त्यानेच आपला विचार नाही केला तर आपण आई साहेबांना दिलेलं कोणतं वचन पूर्ण करणार आहोत? कोणतं वचन पूर्ण करणार? याचंच मला दुःख होते. हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे आणि ते फक्त विशालसाठी. पण यात हाल होतात ना त्या निष्पाप समीरचे. होय सावित्री, अगं पालवी फुटलेल्या रोपट्याला जर पाणी नाही दिले ना तर ते रोपट कोमेजून जात आहे. तसंच आपल्या समीरचे झालंय ग. मी घरी गेलो होतो तुम्हाला भेटायला, पण तिथं कुणीच काही भेटलं नाही. निराशून वापिस येत होतो तर रस्त्यात मला समीर भेटला आणि त्याने सर्व हकीकत काय सांगू ग ताई, अगदी दुःखाने अगदी खचून गेलाय आणि सारखी बिचारा तुझीच आठवण करत होता. आणि मी चल म्हणालो तर म्हणाला, दादा मी इथे जगेन कसा तरी, पण माझ्या वहिनीचा आणि दादाचा शोध घेऊन त्यांना आश्रय दे म्हणाला ग ताई. अरे रणजित, तू तिकडे कशाला गेला होतास रे? अजी भाऊजी, मला कंपनीच्या कामासाठी मुंबईला जायचं होतं, म्हणून एकदाच भेट घ्यायचं म्हणून मी घरी गेलो होतो. पण काय रणजित? पण विशालनं असं करायला नको होतं. मागे मला भेटला होता तो, त्याला समजावून सुद्धा पण सांगितलं, नाही ऐकला. शेवटी वाघाचा गुळ शिरला. रणजित, अरे हा सगळा नियतीचा खेळ आहे रे. अरे प्रभू रामचंद्राला सुद्धा वनवास नाही चुकला, तेव्हा आमच्या सारख्याला कसं काय चुकेल रे? भाऊजी,
मी आता 2 महिन्यासाठी मुंबईला जाणार आहे, तेव्हा तुम्ही चला माझ्या घरी. पण रणजित, होय भाऊजी, मी जर माझ्या ताईला आणि भाऊजीला असा रस्त्यात सोडून दिलो तर ह्या हातात बांधलेल्या राखीचा काय महत्व सांगा भाऊजी. अरे आम्ही कुठेही राहू, तू कशाला काळजी कर. नाही ताई नाही, मला त्रास होतो असं तुला वाटतं? अशी दारोदारी तू जर भीक मागत राहशील तर माझ्या मनाला शांती मिळेल का ताई? सांग ताई सांग. अगं तुझा मी भाऊ आहे, भाऊ. जेवढा अधिकार माझ्या घरात माझा आहे ना, तेवढाच अधिकार ताई तुझा सुद्धा आहे. तुम्ही जर माझ्या घरी यायला तयार नसाल ना ताई, तर मी सुद्धा मुंबईला जाणार नाही. रणजित, तू असं नको करूस रे रणजित, असं नको करूस. तू असं काही करू नकोस रे आमच्यासाठी. तर मग चला ताई भाऊजी, चला माझ्यासोबत चला. राम राम विशाल. मामा नमस्कार. पण मामा तुम्ही एकटे झाला आणि लग्नात कुठे आहे? विशाल भाषा आपल्या ऑफिसच्या कामासाठी तर थोडे बाहेर गेले आहेत बघ. तो आता येईलच इतक्या. विशाल भाषा, नागनाथ म्हणाला की काही दिवसासाठी तुला दिल्लीला जावे लागेल. काय दिल्लीला? आणि नेमकं कशासाठी मामा? हे मला माहित नाही. नागनाथ भाषा आल्यावर सांगेल असतं. पण विशाल भाषा, तुझ्या पैशाचं काय झालं रे? मामा तुम्ही आता पैशाची काही काळजी करू नका. म्हणजे मी काही समजलो नाही बघ. अहो मामा, आता मी ही माझी सगळी संपत्ती मी माझ्या ताब्यात घेतली. आता मी हे घर व जमीन गहाण करणार आहे. पण विशाल भाषा, समीर सही द्यायला तयार झालं का? मामा, समीरची काही चिंता करायची गरज नाही. मी त्याचा बंदोबस्त केलाय. बंदोबस्त केला म्हणजे समीर सही द्यायला तयार झाला? नाही मामा, मला माहित होतं की तो समीर सही कधीच सही देणार नाही म्हणून. आणि तेव्हा मी 8 दिवस त्याच्या सहीची नक्कल करून खोटे स्टॅम्प पेपर बनवले. थांबा, मी स्टॅम्प पेपर घेऊन येतो. अरे विशाल भाषा, अटकलास ना या मामाच्या तावडी. अरे तुला या तावडीतून बाहेर निघाला कमीत कमी 7 जन्म वाट बघायला लागेल. केतू मामा म्हणतात मला, केतू मामा. नागनाथ भाषा, विजल ही सगळी संपत्ती तुझ्याकडे गहाण करणार आहे म्हणून स्टॅम्प पेपरवर सही करतो. नागनाथ भाषा, ते सगळी संपत्ती तुझ्याकडे गहाण करण्यासाठी
विशालने स्टॅम्प पेपर सही मारली. पण ही गोष्ट समीरला कळता कामा नाहीये भाई. त्याची काळजी तुम्ही अजिबात करायची नाही. पण विशाल, तू ह्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही केलीस तेव्हा विश्वास आहे माझा तुमच्यावर. पण विशाल, अरे तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. अरे तुला एका महिन्यासाठी दिल्लीला जावं लागेल. दिल्लीला? पण नेमकं काम काय दिल्लीला? अरे विशाल, आपण जी तुझ्या गावात बँक उघडणार होतो ना, ती बँक तुझ्याच गावात असणार आहे. आणि तेव्हा ते जे काही कागदपत्र आहेत, जे काही फॉर्मॅलिटीज आहेत, ते तुला फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागणार. आणि तिथील काही कागदपत्रावर तुझ्या सह्या लागणार आहे आणि ते सर्व तुलाच करावं लागणार आहे. म्हणून तेव्हा तुला आजच्या आज दिल्लीला निघावं लागेल. 5:30ची फ्लाईट आहे. नागनाथ, मी दिल्लीला गेल्यावर माझ्या समीरची देखरेख तुम्हालाच करावी लागेल. विशाल, अरे मी कशाला करते समीरची? तो सुद्धा माझा सगळा भाच्याच आहे ना. होय विशाल, अरे तुला समीरची काळजी घ्यायची अजिबात काही चिंता नाही. मामा आहेत ना, मामा घेईल तू काळजी. असं म्हणता तर ठीक आहे, मी निघतो. पण माझ्याकडे पैसे नाहीत लागणार तेव्हा. अरे विशाल, आपण भागीदार आहोत, काही दुसरे आहोत का? हा, तेव्हा हे घे पैसे, हे ठेव. होतील, आहेत पुरेसे. बरं ठीक आहे, येतोय मी. माझ्या समीरकडे लक्ष ठेवा. ठीक आहे. नागनाथ बादशाह, आता ही सगळी संपत्ती आपल्या ताब्यात आली. तसं नाही मामा, आपल्या नाही, फक्त माझ्या. भाषा, आपलं आधीच ठरलं होतं आपल्या संपत्तीचे 2 हिस्से होतील म्हणून. अरे मी कुठं नाही म्हणालो, पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. आणि जर का तुम्ही ते काम केलं नाही तर या संपत्तीचा एकही फुटकी कवडी तुम्हाला मिळणार नाही. भाषा, तू आणि मी दोघे एकट्याच मार्गाचे मणी आहोत बघ. तेव्हासाठी एक काय 10 काम सांगा, मी करायला तयार आहे. बघ बोल भाषा, काय काम आहे? मामा, मला त्या गोपालला कायमचं संपवायचं आहे. आणि हे बघा, आपण त्या गोपालचा खून केला ना, तर याच्याबद्दल कुणालाही शंका येता कामा नये. म्हणजे साप मेला तरी काठी तुटता कामा नये. पण भाषा, हे काम लवकरात लवकर होईल बघ. मामा, एक उपाय आहे. त्या गोपालला माझ्या भरधाव गाडी खाली चिरडून मारायचं आहे. आणि हे काम तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे भाषा, हा केवळ पैशासाठी कुणाचाही करेल शेवट.
या कामाला मी मागे पुढे पाहणार नाही भाई. मामा, पण त्या गोपालला चिरडण्याआधी आपल्याला त्या समीरची वाट लावणं फार गरजेचं आहे. नाही तर समीर आपली वाट लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भाई त्या लंगड्याचा ठार मारण्याचा विचार तर आहे ना तुमच्या मनामध्ये? नाही मामा, नाही. आपल्याला त्या समीरला ठार मारायचं नाही तर त्या लंगड्याला घराच्या बाहेर हाकलून त्याला दारोदारी भीक मागवायला लावायचा आहे आणि तो कुठंतरी भीक मागेल आणि नंतर गोपालला संपवायचा आहे. आणि गोपाल संपल्यानंतर त्या गोपालची विधवा सावित्री त्या समीरला भेटायला येईल. पण त्या ठिकाणी तो समीर भेटणार नाही तिला. तिला भेटेल फक्त हा नागना. नागना. कारण त्या कॉलेजमध्ये या नागनाच्या गालावर मारलेले हा सापडाचा मला बदला घ्यायचा आहे. बदला. वा भाषा वा, का मस्त आयडिया आहे बघ तुझी. मामा, अरे नागनाथ म्हणतात मला, नागनाथ. कारण अशा अनाथांचा नाथ तोच मी नागनाथ. अरे हा नागनाथ म्हणजे त्या कालियाचा दुसरा राव. आणि जेव्हा हा नागनाथ दंश करतो ना तेव्हा सातही फळ्यानं दंश करून त्याला यमसाठी पाठवल्याशिवाय राहत नसतो. कोण? केतुमामा आणि नागनाथ, तुम्ही इथं? अरे इथं कशाला आलात आमच्या घरात? आमच्या या सुखी संसारात विष ओकायला आलात का तुम्ही लोक? जा, चालते वा मुकाट्याने इथून, नाहीतर धक्के मारून तुम्हा दोघांनाही घराबाहेर काढेन. काय म्हणाला? साल्या एका पायाने लंगडा आहे तरी तुझी जीभ लई वटवट करते नाही. काय रे हे लंगड्या, अबे तुझ्या धक्क्यानं बाहेर जायला आम्ही काही सेना मिनाचे बनलो आहोत का रे? अरे नागनाथ, मी जरी एका पायाने लंगडा असलो ना तरी तुझ्यासारखा दुसऱ्याच्या सुखात मी टोकणार नाही. जा, चालतो माझ्या या घरातून, नाहीतर काय करशील? काय करशील ते? हा, मारतोच मला? अबे मारला. अबे हे लंगड्या, हे जे घर आहे ना ते जास्त वटवट केलास ना साल्या हा जो पाया दुसरा तोही मोळायला वेळ लागला. अरे या घरावर नाही का तुझ्या अधिकाराची बातमी? तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय आहे? अरे विशालने आपली सर्व संपत्ती स्वतःच्या बँकेसाठी अरे गहाण ठेवली आहे बघ, गहाण. आणि स्वतः तो दिल्लीला निघून गेलाय.
खबरदार मुलगा, या घराला गाण करण्याचे शब्द काढले तर इथंच मी तुम्हाला ठार करेन. तुला जास्त कधी फुटली का बे? आराम खोरा. हे बघ 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 बघ, ही सर्व संपत्ती विशालनं काय ठेवली आणि हे बघ, हे तुझी सही. आणि हे काय माझ्या मालकीचं आहे, माझ्या या नागनाथच्या. समीर बादशा, आता तरी खात्री पटली ना तुझी? तरी घर कुणाचे आहे ते? नाही, मी हे माझं घर कुणाला गाण करू देणार नाही. आणि या ठिकाणी तुम्ही लोकांनी माझी सही सुद्धा डुप्लिकेट मारली आहे. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या भावाला आणि मला फसवलं. मला फसवलं तुम्ही लोकांनी. चल फोट. आणि काय हे घर माझं आहे हो. मी हे माझं घर नाही सोडणार. अबे तो इथून मुकाट्याने चालता हो, नाही तर संपवून मामा, माझ्यावर दया करा. मामा, माझं या जगात कुणीच नाही. तो मामा, तुम्ही माझे सत्य मामा आहात ना? मला मामा, मला घरावर काढू नका हो. आता वरी कसा बटबट बटबट. तेव्हा मी तुला सख्खा नाही वाटलो. आता येतो. नियतीचा खेळ सारा जीवन तुझ्या रे कसा आला. नियतीचा खेळ सारा जीवन तुझ्या रे कसा आला. तरी वळते डोळ्यात पाणी, तरी वळते डोळ्यात पाणी, तरी वळते डोळ्यात पाणी. अच्छा, आता समयची तर वाट लागली. आता त्या गोपालला ठार केल्याशिवाय अरे मला सुखात झोप लागणार नाही. बर मामा, येतोय मी. हे काम नीट करायचं. कैलास, गोपाल राजा, माझ्या अपमानाचा परिणाम एक एक करून तुझा सुखी संसार कसा उद्ध्वस्त केला ते. अरे या जगात तुला काहीच राहिलं नाही बघ.
मामा म्हणतात मला केतू. अरे के म्हणजे केवळ, तू म्हणजे गोपाळ तुझा सर्वनाश, सर्वनाश. तर मी कामाला आहे, पण नाही का तिथं एकच पोरगी येते आणि तिच्यासोबत काही बोलण्याचा प्रयत्न केला, ती कशी अशी फेल मारते. पण काही असो, आता मधात जरी तलप येते ना, देते 10 रुपये. पांड्या मामाकडे भेटते 10चा, 20चा म्हणला तर 10 रुपये उधार आहे. साले माझे नशीबच फुटके. अरे बापाला म्हणलं लग्न करून दे का, साला तोही मारून गेला. पण साला लग्न काही करून दिलं नाही. आणि म्हणायचं कसं, अबे तुझ्या ओटावर मिशी तरी आली का, पण आता मिशी येत आहे. साला समोरचं काय तर पाहून घेईन आता. आता मी नाही का आईच्या वळणावर गेलो, आता त्याला मी तरी काय करणार. पण देवा, आता मी तुला नाही का पांडू मामाचा दुकान चालूच आहे, 20 रुपयाचा इगलचा खरा देतो. पण काय कर, तुझ्या पाया लागतो मी. पण 20 रुपयाचा खरा नाही का तुला देतो, पण एक सुंदर मुलगी पाठव मला. काही कर देवा, आता एक मुलगी पाठव. पाठव म्हणजे देवा, एक सुंदर मुलगी पाठव. इगलचा खरा तुला चारतो उद्या. देवा, एक तरी मुलगी पाठव सुंदर. देवा, अरे तू तर बैरा नाही ना. मी तर तुला बायला पाठवायला सांगितलं, तू साला चक्क पोलीसवाला पाठवला. अबे ये गाडवा, कोणाला गाडव म्हणलास बे? साला पोलीसवाला आंधळा आहे वाटतो. अबे तू आंधळा कोणाला म्हणलास बे? तुम्हाला काय तू आंधळा म्हणालास का बे मला? तसं नाही साहेब, असा सुतावीन नाही म्हणतेस तुझा. अजी तसं नाही. मी तुम्हाला काही असं गाढव दिसलो का? 2 हात आहेत मला, चांगले 2 पाय आहेत, चालता बोलता असा माणूस आहे मी ना. तेव्हा तुम्ही मला गाढव म्हणाल्या, तर मी तेव्हा तुम्हाला आंधळ नाही तर का असा घोला म्हणून. तुम्ही पोलीसवाले असले तर काय झालं, मी पण अशा मोठ्या मोठ्या संत्रांचा करून टाकतो. पुन्हा बोलला बे, डबल बोलून बाय का म्हणला असता अजून एक वेळा. अजी संत्र्या मंत्र्याची अशी कटिंग म्हणालो, असा मी करून टाकतो. बरं साहेब, तुमची ड्युटी गावात राहते का या बगीच्यामध्ये? अबे तर माझ्या ड्युटीतून तुला का करावं साहेब? माझी ड्युटी कोठेही लागो. असं कसं म्हणता जी? मी पण या स्वतंत्र भारताचा एक स्वतंत्र नागरिक आहे. माझी आजी पण नाही का गांधीजी सोबत तीर्थयात्रा करायला गेली होती. बाप रे, तीर्थयात्रा? ते नाही का जी काहीतरी म्हणतात ते गांधी सोबत गेलो होतो बा अशा पायी पायी. अबे तर तिने तीर्थयात्रा नाही म्हणत, तिने दांडी यात्रा म्हणते. मला साला येऊन गेला तीर्थयात्रा म्हणून मी म्हणून गेलो. घ्या तुका माझी का मजा घ्यायचीच का बे? दाखव का माझ्या दंड्याचा इंगा? तुझ्यासारख्या बदमाश माणसाचा इलाज आहे माझ्याजवळ. बरोबर बोलल्या साहेब, एकदम बरोबर बोलल्या. दाखव का बदमाश माणसाचा ओळखपत्र, घ्या बघा. अरे हे काय रे? सर आपण सर मला माफ करा. मी नाही का साहेब तुम्हाला खूपच वाईट बोललो. आय एम सॉरी सर. पण मी का म्हणतो सर, तुम्ही नेमके अशा पोशाखामध्ये कसे काय?
हवालदार, आणि मला हाच पोशाख योग्य आहे. अरे मला नागनाथसारख्या मगरूर गुंड्याचे काळे धंदे माहीत करण्यासाठी हाच पोशाख घालून त्याच्याच घरी नौकर म्हणून मला काम करावं लागतं. अरे नागनाथच्या विरोधात सगळे सबूत माहीत होतात. त्याला बघ एकदा, नाही तुरुंगात अशी जेलची हवा खावा लावाय तर माझाच नाव CID मोहन रंगे. साहेब, तुम्ही म्हणजे नागनाथला पकडण्यासाठी अशा अवतारामध्ये राहता का? होय हवालदार. अरे पण मी काय म्हणतो, मी CID म्हणून नाही का? कोणाला एक गोष्ट कळतं का म्हणा? नाही साहेब. अरे बघ मग या नागनाथला कशी तुरुंगाची हवा खावायला लागते. येतोय मी. ठीक आहे सर. ओ साहेब, माझ्यावर दया करा हो. गेल्या 4-5 दिवसापासून मी या खरकड्या गावात उपाशा पोटी वनवान फिरतोय. पण या गावातला एकही माणूस मला साधा भाकरीचा तुकडाही देऊ शकला नाही साहेब. खरंच या गावातील एकाही माणसाला माझी दया आली नसेल का हो? देव जाणे कुणास ठाऊक. साहेब, तुम्ही मला जेवणासाठी काही रुपये दिले तर फार उपकार होतील साहेब. तुमचे फार उपकार होतील साहेब. या लंगड्याच्या या जगात कुणीच नाही साहेब, कुणीच नाही. साधा पगारही नाही झाला, पण देतो या लंगड्याला आता. द्या साहेब द्या. किती देऊ बे? 1000 रुपये देऊ का बे? तुम्ही म्हणतात तेवढे द्या साहेब, पण माझा पोट भरला पाहिजे. हे घे पुन्हा. हो द्या साहेब द्या. पण मी काय म्हणतो, तू इकडे ये जसा. हो साहेब येतो येतो साहेब. ह्या तुला अशा अवतारामध्ये कसे काय सोडले तुझ्या आई वडिलांनी? काही ते मूर्ख वगैरे आहेत का रे? ते स्वतःच्या मुलाचा असा सांभाळ करू शकत नाही तर कशाला ते जन्म दिले तुला? तू असा कर, हे आता पैसे दिलो ना, तू आपल्या वडिलांना जाऊन विचारा जातो, तुम्हाला सांभाळ करायची लायकी नव्हती तर जन्म कशाला दिले म्हणून. ठीक आहे, येतो मी. साहेब साहेब, अहो साहेब, चुकी माझ्या आई वडिलांची नाही हो. हा तर माझ्या फाटक्या नशिबाचा खेळ आहे. अरे परमेश्वरा, अरे काय अवस्था केलास रे या लंगड्याची? मानसा रे मानसा, काय लिहिले नशिबा नशिबा, काय लिहिले नशिबा, काय लिहिले नशिबा, काय लिहिले नशिबा,
काय लिहिले नशिबा नशिबा डॉक्टर मिळाले की नाही कुणास ठाऊक. देवा तेव्हा का अशी अवस्था केलीस रे तू आमची? का केलास तू माझ्या समीरला माझ्यापासून दूर? कसा जगेल तो माझ्या विना? परमेश्वरा माझ्या समीरला सुखी ठेवलं. माझे सगळे आयुष्य त्याला दे. कधी नाही घेतलीस का? पण ती बनूने तू सोसिलेस घाव, पण ती बनूने तू सोसिलेस घाव, अंधार सोडून दावी उजेड, दुःखाच्या वाटे मधून वाट मला तू दिली माऊली, तू माऊली माऊली उन्हामध्ये तू सांगवली. अगं तुला आरामाची गरज आहे. बघा या अवस्थेत जर तू समीरची काळजी केलीस ना तर तुझा आजार हा कमी होणार नाही. डॉक्टर काय म्हणाले? काय हो, मला कोणती बिमारी निघाली? अहो सांगा ना, दाखवा ना ते रिपोर्ट. अगं सावित्री, सगळं रिपोर्ट कसे नॉर्मल आहेत. अगं तुला काही झालेलं नाही. सावित्री तू आता विचार कमी कर. अगं तुला आरामाची गरज आहे. मला सांगा, मला कोणतीच बिमारी नाही तर मग मला इतका त्रास का होतो? सांगा ना मला, सांगा काय झालं, सांगा मला. सावित्री अगं तुला काहीही झालेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की हे सगळं अशक्तपणामुळे होतंय म्हणून. नाही तुम्ही मग नीट का बोलत नाही? सांगा ना मला काय झालंय. नाही तुम्ही माझ्यापासून नाही लपवत का सावित्री? खरंच खरंच सावित्री तुला काही झालेलं नाही. ठीक आहे. अहो माझी शपथ आहे तुम्हाला. सांगा मला काय झालं, सांगा. तुम्ही असं रडता का? सांगा ना. काय सांगू आणि कसं सांगू सावित्री? आणि तुला कोणत्या तोंडाने सांगू की तुला कॅन्सर झाला? हो
मला 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 कॅन्सर झाला. आपली परीक्षा बघतोय ग. आधी आधी माझा संसार उद्ध्वस्त केला आणि आज आज माझ्या सावित्रीला माझ्यापासून मला कॅन्सर झालाय. परमेश्वरा, अरे काय पाप केलंय मी, काय पाप केलंय. मला इतकी मोठी सजा देताय. का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला, का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला. सांग पांडुरंगा तू का रे रुसला, सांग पांडुरंगा तू का रे रुसला. का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला, का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडिला. सावित्री, तू अशी दुःख होऊन भीक सोडशील तर कसं होईल ग. अगं डॉक्टरांनी सांगितलं की याही रोगावर उपचार होऊ शकतात म्हणून. पण खर्च किती येईल आपल्याला. अगं येईल 2-2.5 लाख रुपये. काय पण इतके पैसे कुठून आणायचे. अगं सावित्री, अगं तुझ्यासाठी रक्ताचे पाणी करीन. अगं दिवस रात्र एक एक करीन. पण सावित्री तुला काही होऊ देणार नाही. सावित्री, तू आता आराम कर. मी थोडा डॉक्टर साहेबाकडे जाऊन औषधी घेऊन येतो. अरे तुझी वहिनी मरणाच्या दारात उभी आहे. कसा असेल माझा समीर. हे परमेश्वरा, मरण्याआधी मला माझ्या समीरला समीर, तुला आठवण येत नाही का रे माझी. गोपाल दादाचा अपघात झाला. देवा देवा देवा
काय झाले? अगं सावित्री, अगं जे नशिबात होतं ते झालं. अगं स्वतःच काळजी घे. आणि माझ्या समीरला भेटून घरी आण आणि त्याचा सांभाळ कर. सावित्री, अगं तुला आजपर्यंत मी काही सुख देऊ शकलो नाही. अगं आज तुला या अर्ध आयुष्यातून सोडून चाललोय ग. मला माफ कर सावित्री, माफ कर. आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. काळजी घे. फाटल आभाळ, घोर फाटल आभाळ पार, तरारली माती पाता, पोटाच्या मुठीत धरली दिनाची ही नाती. जीव असाय वेदना, जीव असाय वेदना, नाही आधार कुणाचा. दुबंगला संसार सोन्याचा, दुबंगला संसार सोन्याचा, दुबंगला संसार सोन्याचा, दुबंगला संसार सोन्याचा, दुबंगला संसार